फडणवीस होणार देशाचे पंतप्रधान, भारताला मिळणार मराठी पंतप्रधान. सध्या देशाच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. केंद्रात नेतृत्व बदल, संघटनात्मक बदल आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जोरदार होत आहे. फडणवीस यांच्या प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि दिल्लीतील वाढता प्रभाव पाहता भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना आणखी हवा देणारं एक विधान समोर आलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते 19 तारखेला काहीतरी मोठं घडणार आहे असं सूचक विधान त्यांनी केलं असून या तारखेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यात राजकीय अर्थ काय? 19 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार, नेतृत्व बदल, निर्णय किंवा केंद्रातील आणखी मोठी घोषणा होणार का? अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील की नाही हा येणारा काळच ठरवेल. मराठी पंतप्रधान होण्याच्या चर्चांना महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. आता सगळ्यांच्या नजरा या तारखेकडे लागून आहेत. म्हणजे भारताला मराठी पंतप्रधान मिळेल का? देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान होतील का? कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.